स्वागत आहे आपलं नवचैतन्य निधीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. रक्षाबंधन. रक्षाबंधन, रक्ष याचा अर्थ काय की रक्षण करणे. रक्षण कशाचं करायचंय हाही एक आपल्या पुढे मोठा प्रश्न आहे. रक्षण आपली संस्कृती, आपली नैतिकता, आपली जीवनमूल्य, आपलं स्वतःचं अस्तित्व सर्वांचं रक्षण करायचंय. काळ अतिशय वेगाने बदलत चाललाय, परंतु रक्षाबंधन हा दिवस आपण भाऊ आणि बहीण यांच्या अतिशय सखोल नात्याविषयी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, औक्षण करते. औक्षण केल्यानंतर ती त्याच्या हातावर एक रक्षासूत्र बांधते. रक्षासूत्र बांधण्याचा तिचा हेतू काय असतो की भावाने माझ्यासाठी, माझ्या जीवनात जी काही संकट येतात किंवा जे काही अडथळे येतात ते दूर करण्यासाठी त्यांनी मदत करावी. आता नुसतं एवढ्यावरच नाही तर त्यामध्ये एक अथांग प्रेम आहे, उदात्ततेची भावना आहे, दृढ संकल्प आहे की ही माझी बहीण आहे, हिला काही होऊ न देणं हे माझं परम कर्तव्य आहे. ह्याही पेक्षा ह्या दिवशी तुम्ही जे एकत्र येता आणि जे स्नेहाचं गठबंधन करता हेही खूप महत्वाचं आहे. कारण आजच्या दगदगीच्या काळात एकत्र जमणं, उत्सव साजरे करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्यामध्ये कम्युनिकेशन गॅप वाढत चालली आहे, त्यामुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झालाय. तर हा दुरावा दूर करण्यासाठी असे सण फार महत्वाचे असतात. रक्षाबंधन हा त्यातीलच एक आहे. रक्षाबंधन नुसतं सूत्र बांधून किंवा रक्षा बांधून झालं मोकळं असं नाहीये, तर त्यानंतर आपलीही जबाबदारी आहे आणि त्या भावाचीही जबाबदारी आहे. याचबरोबर आपण पर्यावरणाचं पण संरक्षण करण्यासाठी आपण झाडाला राखी बांधू शकतो की तोही आपला सखा आहे. आपण सृष्टीतील प्रत्येक म्हणजे ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूचं संरक्षण करणं किंवा रक्षण करणं ह्याची जर आपण प्रतिज्ञा केली तर आपण रक्षाबंधन साजरं केलं. कारण आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण आपल्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करतो. हा जर ऱ्हास थांबवायचा असेल तर प्रत्येकाने जर एक पाऊल पुढे टाकलं की नाही, मी माझ्या इथे जंगलतोड होऊ देणार नाही, मी लगेच फॉरेस्टला कळवेन, कोणी नदीत घाण टाकली तर मी लगेच कळवेन. जर एकाने पाऊल उचललं ना तर फॉलोअप करणारे असतात. म्हणून तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणींनी तर हा सण अगदी प्रेमाने दिलखुलासपणे साजरा करा, पण त्याचबरोबर आपल्या ब्रह्मांडाची सुद्धा काळजी घ्यायचा प्रण करा. धन्यवाद. आपणा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा.